नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अशी कथा जी फक्त गोष्ट नाही तर एक अनुभव आहे. आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे कोकणातील एक सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यातलं जे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते म्हणजे समुद्रकिनारे, सिंधुदुर्ग किल्ला आणि तिथली खास कोकणी संस्कृती. मालवण म्हटलं की आठवतो तो अथांग निळाशार समुद्र, नारळाच्या उंच झाडांची रांग आणि शांत दिसणारी पण आतून अनेक रहस्य दडवून ठेवलेली जमीन. पण फक्त समुद्र आणि किल्ले यासाठीच नाही, मालवणची दाट जंगलही तितकीच प्रसिद्ध. पण लोकांच्या मते फक्त प्राणीच नाहीत, काही अनाकलनीय गोष्टीही तिथे वावरतात. जे लोक मालवणमध्ये राहतात त्यांपैकी बरेच जण या गोष्टीशी सहमत असतील. हो, आपल्या भागात काही अशा कथा आहेत ज्या कदाचित बाहेरच्या लोकांनी ऐकू नयेत, नाहीतर ते इथे यायलाही घाबरतील. असं नाही की अशा गोष्टी फक्त इथेच घडतात. तुम्ही मुंबईत राहत असाल तर तिथेही असतील, दिल्लीमध्ये राहत असाल तर तिथेही असतील. पण ही जी कथा आहे ना, ती थोडीशी वेगळी आहे. मलाही ती वेगळी वाटली, म्हणूनच आज मी ही कथा तुमच्या समोर मांडत आहे. आणि ही जी वेगळी गोष्ट होती ती सागर नावाच्या व्यक्तीसोबत घडली होती. तर दिवे बंद करा, हेडफोन लावा आणि तयार व्हा एका थरारक प्रवासासाठी. पण त्याआधी, जर तुम्हाला अशाच आणखी हॉरर, मिस्टेरियस आणि हिस्टॉरिकल कथा ऐकायला आवडत असतील तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढची थरारक कथा तुम्ही चुकवणार नाही. चला तर मग सुरू करूयात आजची ही गूढ आणि अंगावर काटा आणणारी कथा. सागर हा ऑनर सिव्हिल इंजिनियर होता, जो US मधील एका खूप मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करत होता. आणि तो खरोखरच खूप कुशल होता. त्या कंपनीला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला होता, भारतातील मालवण भागात एक फॅक्टरी विकसित करण्याचा. हा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या कंपनीला मिळाला आणि कंपनीच्या वरिष्ठांनी स्पष्ट सांगितलं, हे काम फक्त एकच व्यक्ती उत्तम प्रकारे करू शकते आणि तो इंडियन ओरिजिनचाही आहे. त्याचं नाव होतं सागर. सागरला ऑफिसमध्ये बोलावण्यात आलं. त्याला सांगण्यात आलं, तुला भारतात जावं लागेल, मालवणमध्ये काही महिने राहावं लागेल आणि हा संपूर्ण प्रोजेक्ट स्वतःच्या देखरेखीखाली पूर्ण करावा लागेल. सागरला सांगण्यात आलं होतं की तुला तिथे जावं लागेल, तुला तिथेच काही महिने राहावं लागेल. आणि फक्त एवढंच नाही, तिथलं जे दाट जंगल आहे ते पूर्णपणे डेमॉलिश करून त्या जागेवर एक भली मोठी फॅक्टरी उभी करायची आहे. सागर खूपच उत्साहित होता. त्याला स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास होता की तो हे काम नक्कीच यशस्वीपणे पूर्ण करेल. त्याचे आईवडील मुंबईत राहत होते आणि मुंबई तिथून फार तर 5-6 तासांच्या ड्रायव्हिंगच्या अंतरावर होती. म्हणून सागर मनातून अजूनच खुश होता. काम संपलं की सरळ आईवडिलांना भेटायला जाता येईल, त्यांच्यासोबत काही दिवस घालवता येतील. त्याने आपल्या आईवडिलांना फोन करून सांगितलं होतं, काम पूर्ण झालं की मी नक्की तुमच्याकडे येईन. पण ज्या ठिकाणी जाण्यासाठी तो इतका उत्साहित होता, त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याने उत्साहित नसून घाबरायला हवं होतं. सागर आता महाराष्ट्रातील मालवण भागात पोहोचला होता. जसा तो मालवणमध्ये आला, तिथली हिरवळ पाहून तो खूपच आनंदी झाला. अरे, आपल्या देशात इतकी सुंदर सुंदर ठिकाणं आहेत. आणि त्यानंतर त्याला थोडंसं अपराधीही वाटू लागलं की ज्या कामासाठी मी इथे आलो आहे ते काम तर या सगळ्या हिरवाईचा नाश करणार आहे. म्हणजे फॅक्टरी उभारण्यासाठी मला इथली जी हिरवळ आहे, इथलं जे जंगल आहे ते तोडावं लागणार आहे. पण हाच तर माझ्या मॅनेजमेंटलाही हवा असलेला निर्णय आहे. म्हणून तो स्वतःशीच म्हणाला, मी तरी सध्या काय करू शकतो, कंपनीत सर्व काही आहे. त्या क्षणी तरी त्याला असंच वाटत होतं. हॉटेलमध्ये थोडा वेळ थांबल्यानंतर तो थेट आपल्या टीमला भेटायला निघाला. तिथे जाऊन तो सगळ्यांना भेटला. नंतर त्यानं सगळ्यांना नीट ब्रीफिंग दिलं. आपल्याला नेमकं काय काम करायचं आहे, कसं करायचं आहे, किती स्क्वेअर यार्डमध्ये काम होणार आहे, किती भागाचं डेमॉलिशन करायचं आहे. थोड्याच वेळात ते सगळे जंगलात पोहोचले होते.
तिथे ते विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावत होते. तो तिथे उभा राहून सगळं काम पाहत होता, सर्वांना सुपरवाइज करत होता. त्याच वेळी त्यानं पाहिलं की 2 लोक येत आहेत. ते दोघे कपलसारखे दिसत होते. ते बॅरिकेड ओलांडून आत येत होते. सागरने लगेच त्यांना थांबवलं. नाही नाही, तुम्ही कुठे जातात? त्या कपलच्या हातात टिफिन होतं, ज्यामध्ये शिजवलेलं चिकन असल्यासारखं दिसत होतं. त्यांच्या हातात आरतीची थाळी होती आणि ते पूर्णपणे पारंपरिक कपड्यांमध्ये होते. सागरने त्यांना स्पष्टपणे रोखलं. तुम्ही बॅरिकेड कसं ओलांडू शकता? इथे डेमॉलिशनचं काम सुरू आहे. त्यावर त्या मुलानं विचारलं, डेमॉलिशनचं काम सुरू आहे, पण तुम्हाला माहिती आहे का इथे आत काय आहे? सागरने थोड्या रागाने विचारलं. आत असं काय? झाडं आहेत, झुडपं आहेत, बस एवढंच ना. जंगली प्राणी वगैरे तर नाहीत ना. आणि जरी जंगली प्राणी असले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्याकडे चांगली टीम आहे, आम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घेऊ शकतो. त्याच वेळी त्या मुलीनं त्याला थांबवलं आणि म्हणाली, जंगली प्राणी असते ना तर एक वेळेसाठी ठीक होतं, पण आज जी गोष्ट आहे तिची पूजा आपण केली नाही तर तुमच्यासाठी काय होईल माहीत नाही, पण आमच्यासाठी ते चांगलं होणार नाही. आमच्या गावकऱ्यांसाठी ते योग्य नाही, या जागेसाठीही ते योग्य नाही. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या पत्नीनं त्याला हळूच म्हटलं, कशाला तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये पडत आहात? आपल्याकडे अजिबात वेळ नाही. चला लवकर, आपल्याला जाऊन पूजा करायची आहे आणि मग आपल्याला आपल्या गावालाही निघायचं आहे. असं म्हणत ते दोघं तिथून निघून गेले. काय झालं कोण जाणे, पण त्या क्षणी करणला खूपच राग आला. त्याने आपल्या टीम मेंबर्सना सांगितलं, तुम्ही लोक आजपासूनच डेमॉलिशनचं काम सुरू करा. हा जो झाड आहे सगळ्यात आधी इथूनच सुरुवात करा. त्याच्या टीममधला एक माणूस पुढे आला. त्याने कुऱ्हाड हातात घेतली. जसा त्याने पहिला घाव मारला, त्या जंगलातून एक अशी किंकाळी बाहेर आली की जणू एखाद्या झाडाला नाही तर एखाद्या माणसाला तीव्र जखम झाली आहे. तो जो आवाज येत होता तो अगदी माणसाच्या आवाजासारखाच वाटत होता. तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण क्षणभर स्तब्ध झाला, पण तरीही काम थांबलं नाही. सकाळपासून दुपारपर्यंत, दुपारपासून संध्याकाळपर्यंत काम सुरूच राहिलं. एका मागोमाग एक झाडं कोसळत होती. पण तिथे एक वेगळीच गोष्ट दिसत होती. गावकरी तिथे सतत येत होते, जमा होत होते. कुणी मंत्र जपत होते, कुणी रडत होते, तर कुणी कंपनीवाल्यांना शिव्या देत होते. सागरला वाटलं कदाचित हे जंगल खूप जुनं असेल, त्यामुळेच हे लोक इतकं भावनिक होत असतील. पण तरीही ते लोक तसंच सगळं करत होते आणि सागर खूपच फ्रस्ट्रेट झाला होता. तो पूर्णपणे थकला होता. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही लोक काम आटपा, मी आता हॉटेलला जातो. तो हॉटेलमध्ये गेला आणि जाऊन झोपला. जसा तो झोपला तसं अचानक त्याला काठी आपटल्यासारखा आवाज ऐकू आला. जणू कोणीतरी आसपास काठी घेऊन चालत आहे. तो उठला, आजूबाजूला नजर फिरवली, पण आता काठीचा आवाज येत नव्हता. तो पुन्हा आपल्या बेडजवळ गेला आणि झोपला. त्यानं डोळे बंद केले आणि अचानक त्याला एक आवाज ऐकू आला, इथून निघून जा. तो पुन्हा उठला. त्याने इकडे तिकडे पाहिलं. त्याला वाटलं कदाचित गावकऱ्यांना पाहून त्यांनी जे काही बोललं त्यामुळेच या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू आहेत. गावकरी रडत होते, म्हणूनच मला हे सगळं ऐकू येत आहे. कदाचित हा फक्त माझा भास असेल, पण जर ही गोष्ट खरी निघाली तर? पूर्ण रात्र सागर झोपू शकला नाही. तो सतत विचार करत होता, तो कोण होता ज्याने मला येऊन सांगितलं इथून निघून जा. विचार करता करता तो सकाळी लवकर आपल्या साईटवर पोहोचला. तिथे जाऊन त्यानं पाहिलं गावकरी तिथे होते, पण फक्त 5 वर्कर्स उपस्थित होते. काल 20 होते, आज फक्त 5 कसे? तो त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, बाकी लोक कुठे आहेत? इतके उशिरा काय येत आहेत? हे सगळं सिरियसली, हे अजिबात ॲक्सेप्टेबल नाही. त्यावर त्यांनी उत्तर दिलं, सर, ॲक्सेप्टेबलची गोष्ट नाही आहे इथे. जे बाकीचे 15 लोक होते त्यांना आम्ही आज सकाळी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आलो आहोत. सागरने विचारलं,
काय झालं त्यांना? त्यावर तो म्हणाला, साहेब, ज्यांनी ज्यांनी त्या झाडाला तोडायला मदत केली होती, ज्यांनी झाडावर घाव घातले होते, सकाळी आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या अंगावर खूप खुणा होत्या, ओरखडे होते, चावल्यासारखे, नखांनी ओरबाडल्यासारखे निशाण होते. असं वाटत होतं की कुणीतरी त्यांच्यावर हल्ला केला आहे. पण आम्ही त्यांना विचारलं की कोणी केलं हे? ते म्हणत होते, ज्यानेही केलं तो आम्हाला दिसला नाही, फक्त असं जाणवत होतं की कुणीतरी काठीने आम्हाला मारत आहे. आता इथे सागरला वाटलं, हे काही भूत प्रेत वगैरे असू शकत नाही. भूत प्रेत असं काही नसतंच, या गोष्टी अस्तित्वातच नाहीत. हे सगळं विचार करता सागरला इतका राग आला की त्यानं स्वतःच कुऱ्हाड उचलली आणि झाड तोडायला सुरुवात केली. तेवढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला. सागरच्या डोक्यात काय शिरलं होतं कोण जाणे. तो आधीपासूनच हार मानणारा नव्हता. कोणत्याही परिस्थितीत तो आपल्या कंपनीला दाखवू इच्छित होता की माझ्या बाजूने कोणीही नसले तरी मी काम करत आहे, मी तरीही प्रयत्न करत आहे. इतक्या मुसळधार पावसात त्याला जंगलाच्या आतून एक प्रकाश दिसला. जणू कुणीतरी दिवा किंवा कंदील हातात घेऊन उभा आहे. सागरला वाटलं, नक्की हाच तो माणूस आहे जो सगळ्यांना घाबरवत आहे. याचं रहस्य मी उलगडूनच सोडणार. करणने कुऱ्हाड खाली टाकली आणि त्या प्रकाशाचा पाठलाग करू लागला. त्याला स्पष्ट दिसत होतं की कोणीतरी कंदील घेऊन इकडून तिकडे पळत आहे. जेव्हा सागर जंगलाच्या अगदी आतपर्यंत पोहोचला तेवढ्यात अचानक तो प्रकाश गायब झाला. आता त्याच्या भोवती फक्त आणि फक्त अंधार होता. त्याला बाहेर जाण्याचा रस्ता माहीत नव्हता आणि तो कंदील घेऊन धावणारा माणूसही दिसत नव्हता. सागरने आपला फोन काढला, पण मुसळधार पावसामुळे फोनही बिघडायला लागला होता. तो नीट काम करत नव्हता. आता त्याच्याकडे एकच पर्याय होता. तो जोरजोरात ओरडू लागला, मदत करा, मदत करा, मी इथे अडकलो आहे. तो सतत किंचाळत राहिला. शेवटी त्याचा आवाज कोणाच्या तरी कानावर गेला, पण तो कोणी सामान्य माणूस नव्हता. सागर एका झाडाखाली उभा राहून मदतीसाठी ओरडत होता. अचानक त्याला मागून आवाज आला, जणू सुक्या पानांवर कोणीतरी पाय ठेवलाय. तो हळूच मागे वळला. त्यानं पाहिलं, तिथे एक उंच म्हातारा माणूस उभा होता. वयस्कर पण खूप उंच. त्याच्या हातात एक लाठी होती. जेव्हा त्यानं त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, त्याच्या ओठांतून फक्त एकच शब्द बाहेर पडत होता, इथून निघून जा. तेव्हा सागरला समजलं, हीच ती लाठी आहे ज्याबद्दल माझे मजूर बोलत होते. हीच ती लाठी आहे ज्याचा आवाज मी काल रात्री ऐकला होता, आणि हेच ते शब्द आहेत जे मी काल ऐकले होते. तो प्रचंड घाबरला होता. तो म्हातारा माणूस हळूहळू त्याच्या दिशेनं चालत येत होता. सागरच्या मनात विचार आला, यानं काही करण्याआधीच मी इथून पळालेलं बरं. आणि तो तिथून धावत सुटला. जसा तो पळत होता तसं त्याच्या डोक्याच्या मागे संपूर्ण जंगलात त्या लाठी आपटल्याचा आवाज घुमत होता. जणू कुणीतरी लाठी घेऊन त्याच्या मागे धावत आहे. तो वर झाडांच्या फांद्यांकडे पाहत होता, कुणीतरी तरी येईल आणि मला वाचवेल अशी आशा करत. पण तिथेही त्याला तोच माणूस दिसत होता. अचानक त्याचा पाय एका दगडावर अडखळला आणि तो सरळ सुक्या पानांवर जाऊन पडला. त्याने मागे वळून पाहिलं. तो म्हातारा माणूस लाठी आपटत आपटत त्याच्या दिशेने येत होता. सागरचे डोळे उघडले तेव्हा तो जंगलात नव्हता. तो रुग्णालयात होता. त्याच्या शेजारी तोच मुलगा उभा होता जो त्या दिवशी त्या कपलसोबत बॅरिकेड ओलांडून आला होता. त्या मुलानं विचारलं, तुम्ही ठीक आहात का? सागरला आपल्या अंगावर वेदना जाणवत होत्या. त्यानं हातांकडे पाहिलं, तिथे अनेक खुणा होत्या. सागरनं विचारलं, आत नक्की आहे तरी काय? कोणती अशी वाईट शक्ती आहे जी कुणालाही शांतपणे राहू देत नाही? त्या मुलानं उत्तर दिलं, ज्याला तुम्ही वाईट शक्ती म्हणत आहात ते खरं तर आमचे रक्षक आहेत. त्यांचं नाव आहे राखणदार. जेव्हा कधी आमच्या शेतांवर, जमिनीवर किंवा जंगलावर संकट येतं तेव्हा राखणदार आम्हाला वाचवतात. आणि इथंही त्यांनी तेच केलं.
त्या दिवशी मी जंगलात त्यांना चढावा द्यायलाच गेलो होतो. राखणदार असताना कदाचित कोणी काहीच करू शकत नाही. तुम्हीही परत जा, त्यातच तुमचं भलं आहे. आता सागरला सगळं समजलं होतं. रुग्णालयातून बाहेर पडताच तो थेट त्या जंगलाकडे गेला. तिथे जाऊन त्यानं मनापासून माफी मागितली आणि बदल्यात त्याला आतून लाठी आपटल्याचा आवाज ऐकू आला. जणू कुणीतरी त्याची माफी स्वीकारली होती. मित्रांनो, कोकण आणि मालवणच्या या भागात राखणदारांना खूप मानलं जातं. असं सांगितलं जातं की राखणदारांसोबत कोणीही वाईट वागू शकत नाही, कारण राखणदार हे त्यांच्या भल्यासाठीच तिथे असतात. ते त्यांच्या शेतांची, त्यांच्या मालमत्तेची रक्षा करतात. आणि जर कोणी तिथे जबरदस्तीनं शिरायचा प्रयत्न केला किंवा त्या जागेला इजा पोचवायचा प्रयत्न केला तर राखणदार दंड देतात. पण जर कोणी त्यांच्याशी वाईट वागलं तर ते अजून कठोर दंड देतात. खरं तर तुम्हाला तिथे राखणदारांची मंदिरच सुद्धा पाहायला मिळतील. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही राखणदारांना कधीही पॅरानॉर्मल एंटिटी समजू नका. जरी हे सगळं ऐकायला पॅरानॉर्मल सारखं वाटत असलं तरी ती एक चांगली शक्ती आहे. ही काही वाईट गोष्ट नाही, उलट ती रक्षण करणारी शक्ती आहे. जर तुम्ही त्या भागात राहत असाल तर तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे. आणि जरी तुम्ही तिथे राहत नसाल, कुठेही असलात तरी अशा शक्तींचा आदर केला पाहिजे, कारण त्या भल्यासाठीच असतात. आणि जर तुम्ही मालवणचे असाल किंवा कोकणातील कोणत्याही भागातून असाल तर तुम्हाला राखणदारांबद्दल नक्कीच माहिती असेल. जर तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल जी कदाचित मला माहिती नसेल तर कृपया कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आज या व्हिडिओच्या शेवटी मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपल्या देशभरात अशा अनेक शक्ती आहेत, अशा अनेक देवता आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही. म्हणून मित्रांनो, असंही असू शकतं की अशाच अनेक जंगलांमध्ये अशा अनेक शक्ती आणि देवता वास्तव्य करत असतील ज्याबद्दल आपल्याला कल्पनाही नसेल. जर तुम्हाला काही माहिती असेल तर कृपया कमेंट्समध्ये मला सांगा. पण मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो, या सगळ्या देवता आणि शक्ती चांगल्या गोष्टींसाठी असतात. पण त्यांच्याशी गैरवर्तन करू नका, नाहीतर जे सागरसोबत घडलं ते कदाचित तुमच्यासोबतही घडू शकतं. धन्यवाद. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नव्या थरारक कथेसोबत, जिथे असतील अजून गूढ रहस्य, अंगावर काटा आणणारे प्रसंग आणि काही अशा गोष्टी ज्या कदाचित आजही अंधारात दडलेल्या आहेत. तोपर्यंत काळजी घ्या.